राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आताची सर्वात मोठी बातमी साकूर पठार भागातून येते आहे. साकूर पठार भागात बालविवाह कायद्याचे उल्लंघन झालंय. बालविवाहाचा पर्दाफाश झालाय. नवरदेवासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका बाजूला देश तंत्रज्ञान युगात उल्लेखनीय प्रगती करत असताना डिजिटल क्रांती घडवत आहे, तर दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या साकूर पठार भागातील ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह नावाचा सामाजिक कलंक पुसला गेला नसल्याचे भयान चित्र दिसून आलंय. चक्क एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गुपचूप विवाह लावल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी घडली असून मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी उघडकीस आली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 हा भारतातील बालविवाह रोखण्यासाठी व पीडितांचे संरक्षण करण्यासाठी तर गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2007 पासून एक कडक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असल्यास तो बालविवाह गुन्हा ठरतो. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे याची जाणीव असताना देखील अवघ्या 14 वर्षीय बालिकेचा विवाह लावून तिचे बालपण संपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी मोठी व धाडसी कारवाई केली आहे. या प्रकरणात साकूर पठार भागातील नवरदेव, मुलीचे आई वडील, सासू सासरे आणि मामा अशा 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत. या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या कारवाईमुळे बालविवाह हा केवळ घरगुती विषय नसून तो एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे असा कठोर संदेश प्रशासनाने दिलाय. साकूर पठार भागातील एका गावात गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह अत्यंत गुपचूप व साध्या पद्धतीने लावून देण्यात आला होता. मात्र या अनिष्ट प्रथेची माहिती मिळताच अहिल्यानगर येथील न्यायालय संस्थेच्या उडान प्रकल्पाने तातडीने सूत्र हलवली. स्थानिक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने अगदी गुप्तता बाळगत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. संबंधित गावचे पोलीस पाटील व स्थानिक बाल संरक्षण समितीने या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली आहे. चौकशी दरम्यान मुलीचे वय लग्नासाठी कायदेशीररित्या अपात्र असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोणत्याही दबावाचा बळी न पडता न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी सरकारी फिर्याद नोंदवली. विशेष म्हणजे पीडित मुलीची ओळख गोपनीय राखून ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना तपास यंत्रणा आणि तक्रारदार अधिकाऱ्यावर विविध माध्यमातून राजकीय व सामाजिक दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. बालविवाहाची जुनी परंपरा असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले. घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व त्यांच्या पथकाने योग्य तपास करत बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही कारवाई इथेच थांबणारी नसून पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासात पोस्को कायद्याची कलम लावण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई झाली तर संबंधित आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होणार असून त्यांना कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कारवाईने बालविवाहात सहभागी होणारे भटजी, आचारी, वाजंत्री आणि नातेवाईक तर वऱ्हाडी मंडळींना आता कायद्याचा सामना करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट
स्लॉट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपान शेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798919091. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.